आज मी तुमच्याबरोबर मँगो शिरा याची रेसिपी शेअर करणार आहे। ती स्टेप बाय स्टेप, म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आणि मँगो शिरा हा खायला खूप टेस्टी लागतो। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। इथे मी एक भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये मी साजूक तूप टाकत आहे। मी हा रवा घेतलेला आहे, तो बघा अर्धा कप आहे। आपल्याला याला चांगला भाजून घ्यायचा आहे, पण गॅस फास्ट करायचा नाही। त्यामध्ये मी ड्रायफ्रूट घालते, तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही घाला। हे पण याबरोबर चांगले भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपला हा जो रवा आहे तो चांगला खरपूस भाजलेला आहे। इथे मी टोप घेते आणि ह्यामध्ये मी दूध ओतते। यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला। मँगो शिरा बनवण्यासाठी एवढं दूध आणि एवढं पाणी ओके। आता आपल्याला ह्याला चांगलं तापवायचं आहे, चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे। इथे आपण दूध आणि पाणी हे तापायला ठेवलेलं आहे, त्याला चांगला उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर आपल्याला मँगो शिऱ्यामध्ये जे आपण शिरा बनवणार आहोत त्यामध्ये घालायचं आहे, ज्याने शिरा आहे तो आपला मऊसूत बनतो। हे पहा, आपले दूध गरम झालेलं आहे। आता आपण हे जे गरम झालेलं दूध आणि जे पाणी आहे ते आपल्याला शिऱ्यामध्ये ओतायचं आहे। तर आता आपण ह्यामध्ये हे जे दूध आणि पाणीचं मिश्रण आहे ते ओतायचं आहे। यामध्ये ही मँगो प्युरी ओतायची आहे। यामध्ये ही साखर टाकायची आहे, पण साखर आपल्याला थोडीच टाकायची आहे, कारण जो मी आंबा घेतलेला आहे तो खूप गोड आहे। तुम्ही पण आंबा आधी बघा किती गोड आहे आणि त्यानुसारच साखर टाका। तर माझा मी जो आंबा घेतलेला तो खूप गोड आहे ऍक्च्युली, त्यामुळे साखर मी ही कमीच घेतली। त्यामध्ये ही वेलची टाकायची आहे। या शिऱ्यातनं खूपच चांगला सुगंध ऍक्च्युली येत आहे आणि आपला हा जो शिरा आहे तो झालेला आहे। तर मी आता गॅस जो आहे ते बंद करून ठेवते।